नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय. मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळतंय की आता पिहूला नंदिनीच्या लग्नातल्या किडनॅपिंग मागचं सत्य समजलेलं असतं. ती त्या दिवसापासून खूप घाबरलेली असते. ती जेव्हा जेव्हा वसू आत्याला पाहते तेव्हा तेव्हा तिला ते सत्य आठवतं आणि ती अजूनच घाबरते. जेव्हा नंदिनी तिला विचारते की तू काय ऐकलंस, तेव्हा ती नंदिनीला सांगू लागते, म्हणजे नंदिनीला काही सांगत नाही. तेव्हा नंदिनी आता डिसिजन घेते की पिहूला काउन्सिलर कडे घेऊन जायचं. पिहू ते सत्य सांगू शकेल आणि तिच्या मनातली भीती कमी होईल. तर नंदिनीने काउन्सिलरला देशमुखांच्या घरी बोलवलेलं असतं. त्या काउन्सिलर पिहूच्या रूम मध्ये जाऊन पिहूची भेट घेतात. तेव्हा ते काउन्सिलर सांगतात की या रूम मध्ये अजून कोणीही थांबू नका, तरच मी तिच्याकडून काही गोष्टी काढून घेऊ शकते. तर सगळेजण रूमच्या बाहेर जातात, पण वसू आत्या आणि रम्या तिथेच घुटमळत असतात. आणि हे नंदिनीच्या लक्षात येतं. नंदिनीला तेव्हा संशय येतो, पिहूने जी गोष्ट ऐकली आहे ती नक्कीच वसू आत्याशी रिलेटेड असणार आहे. त्यामुळे नंदिनी वसू आत्या आणि रम्याला तिथून घेऊन जातात. पण तितक्यात आनंद निवास मधून नंदिनीला कॉल होतो आणि ती कॉल रिसीव्ह करण्यासाठी थोडं बाजूला जाते. पण जाताना काव्याला सांगून जाते की या दोघींवर लक्ष ठेव आणि पिहूच्या रूम मध्ये आणि बाहेर कुणालाही थांबू देऊ नकोस. तेव्हा काव्य वसू आत्या आणि रम्यावर लक्ष ठेवते आणि तीच पिहूच्या रूमच्या बाहेर थांबलेली असते. आणि पिहू जेव्हा काउन्सिलरला सांगत असते की वसू आत्याने लग्नावरून नंदिनी वहिनीला किडनॅप केलं होतं आणि हे माझ्या कानाने मी ऐकलं आहे, तेव्हा काव्याला खूप मोठा धक्का बसतो. तर आता काव्या सगळ्या घरच्या समोर वसू आत्याचं हे सत्य आणते आणि वसू आत्याला जाब विचारते की तुम्ही हे सगळं का केलं. तुमच्या फक्त एका गोष्टीमुळे आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आता मी शांत बसणार नाही, असं म्हणून ती पोलिसांना फोन करते. पोलीस घरी येतात आणि काव्या त्यांना वसू आत्यांनी केलेला सगळा गुन्हा सांगते. आत्ताच्या आत्ता यांना अरेस्ट करा असंही म्हणते. तर वसू आत्या खूप गयावया करत असतात, माफी मागत असतात, पण कोणीही त्यांना माफ करत नाही. तर मित्रांनो, आता पोलीस वसू आत्याला जेलमध्ये टाकतात. तर असा काहीसा भाग आपल्याला पुढे पाहायला मिळतो. तर तुम्ही तो पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.